हॅलो स्टुडंट्स, काल आपण बेसिक्स बघितलं कार्बन कंपाऊंडचे. आपल्याला कळालं की काय काय करू शकतो कार्बन स्वतःला स्टेबल करण्यासाठी. 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो, 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो किंवा काहीतरी शेअर करू शकतो. गरजेचं नाही की 4 इलेक्ट्रॉन शेअर करेल, असं की काही शकतो की दुसऱ्या एलिमेंट सोबत शेअर करू शकतो, याला दुसरा एलिमेंट अटॅच होऊ शकतो, काही पण होऊ शकतं. राईट, ह्या 3 पॉसिबिलिटीज आहेत आपल्याकडे. राईट, मला एक सांगा, आता आपण एक्झाम्पल घेऊया. H2 हायड्रोजन गॅस माहिती आहे तुम्हाला. हायड्रोजन गॅस हा स्टेबल कंपाऊंड आहे. कसं करेल शेअर? H एक असेल, दुसरा एक H असेल, याच्या अराउंड ऑर्बिट, याच्या अराउंड ऑर्बिट, इथे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन. हे दोघं काय करतील? शेअर करतील का नाही? शेअर करतील का नाही? स्टेबल होतील का नाही? हायड्रोजनचा नंबर काय? 1 प्रोटॉन, बाहेर 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे काय? स्टेबल स्ट्रक्चर झालं का नाही? हेलियम सारखं स्ट्रक्चर अटॅच झालं का नाही? हेलियम स्ट्रक्चर झालं म्हणजे स्टेबल झालं का नाही? राईट, बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बरं तुम्ही. आता आपण घेऊया एक्झाम्पल, इझी एक्झाम्पल घेऊया. इझी नाही, ओके, इझीच घेऊया. O2 गॅस, ऑक्सिजन गॅस. तुम्हाला माहित आहे ऑक्सिजन गॅस स्टेबल आहे का नाही? आपण श्वास घेतो, काय घेतो आपण? यामध्ये ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड घेतो, बरेच गॅस असतात, त्यामध्ये ऑक्सिजन O2 गॅस असतो. राईट, O2 गॅस कसा स्टेबल आहे बघा बरं मित्रांनो. O1 आहे, O1 आहे. ओच काय नंबर? ओचा नंबर सांगा बरं मला. ओचा नंबर 8 आहे. म्हणजे काय? मधल्या ऑर्बिटला 2, बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 6 जण आहेत. मधल्या ऑर्बिटमध्ये 2, बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 6 आहेत. ओचं स्ट्रक्चर कसं असतं बरं सांगा बरं मला. मध्ये 2, एक इलेक्ट्रॉन, दुसरा इलेक्ट्रॉन, बाहेर किती इलेक्ट्रॉन? 6 इलेक्ट्रॉन. 1 2 3 4 5 आणि 6. मला सांगा मित्रांनो, आता ओ ला स्टेबल होण्यासाठी सगळ्यात जवळचा तरीका काय आहे? सगळ्यात इझी गोष्ट काय करू शकतो मला सांगा बरं मित्रांनो. ऑक्सिजन ओ काय करू शकतो? त्यानं काय करू शकते सांगा बरं. 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांचे घेऊ शकते किंवा 6 इलेक्ट्रॉन देऊ शकते. कुठली इझी गोष्ट तुम्हीच सांगा. 6 इलेक्ट्रॉन देणं का 2 इलेक्ट्रॉन घेणं? कुठली? 2 इलेक्ट्रॉन घेणं साधी इझी गोष्ट आहे का नाही? म्हणजे काय होईल? टोटल कशात अटॅच करायचं आपल्याला स्ट्रक्चर? निऑनचं स्ट्रक्चर अटॅच करायचं. निऑन मध्ये काय? बाहेर 8 जण आहेत, बाहेरच्या ऑर्बिटला 8 जण आहेत. म्हणजे काय? 2 ची कमतरता आहे. 2 जण त्यांना 2 इलेक्ट्रॉन घेईल. 2 इलेक्ट्रॉन कोणून घेईल? दुसरीकडून घेऊ शकतो. पण मी काय म्हणले सांगा बरं. शेअर केलेला गोष्ट सगळ्यात भारी गोष्ट, कारण त्याच्यावर चार्ज येत नाही, पॉझिटिव्ह येत नाही, निगेटिव्ह येत नाही. म्हणून सगळ्यात भारी गोष्ट काय? शेअर केलेली आहे का नाही? म्हणजे काय झालं? दुसरा ऑक्सिजन काय करणार? दुसरा ऑक्सिजन म्हणणार माझ्याकडे बाहेर 6 आहेत, तुझ्याकडे बाहेर 6 आहेत, क्यों ना हम साथ में रह जाए, साथ में रह जाए, और तू तेरे 2 इलेक्ट्रॉन मेरे को दे, 2 इलेक्ट्रॉन मेरे तू ले. सबसे इजी तरीका ये रहेगा. क्या बोलेगा ऑक्सीजन? दूसरे ऑक्सीजन से बोलेगा भाई सुन, मैं तो 2 इलेक्ट्रॉन तेरे से ले सकता हूं, लेकिन तेरे ऊपर पॉजिटिव चार्ज आएगा, मेरे ऊपर नेगेटिव चार्ज आएगा, दोनों भी स्टेबल नहीं है. हम सबसे बढ़िया तरीका क्या करेंगे हम? भाई सुन, ये बोलेगा, एक समझदार आदमी रहेगा दोनों में से, बोलेगा चल भाई हम दोनों शेयर करते, तेरे 2 और मेरे 2, दोनों मिलके मेरे 2 तेरे इसमें जाएंगे थोड़ी देर, तेरे 2 मेरे इसमें थोडी देर. म्हणजे काय झालं? 8 इलेक्ट्रॉन बाहेर स्टेबल झाले, इकडे पण 8 झाले. म्हणून स्टेबल झालं का नाही मित्रांनो? सांगा बरं कसं असेल बघा. याचं चांगलं स्ट्रक्चर चांगल्या वेने लिहूया आपण, चांगल्या वेने लिहूया. हे काढलं तुम्ही स्ट्रक्चर, ह्याला तुम्ही रफ करा, ह्याला तुम्ही रफ, नेक्स्ट ह्याला मी रफ केलं. नेक्स्ट जाऊया आपण. इथे एक ऑक्सिजन, इकडच्या ऑक्सिजनच्या ऐवजी मी इथं लिहितो, इथलच्या ऑक्सिजन ऐवजी मी इथे एक स्ट्रक्चर काढतो ऑक्सिजनचं. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? इथं असतील 2 इलेक्ट्रॉन, 1 2, बाहेर असतील 6 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 आणि 6. ह्याचे पण तसंच असतील का नाही? ह्याला आपण छान वेन लिहूया. छान कसं लिहायचं आपण? बघा मित्रांनो, बघा. ओ आहे, अरे यार पेनच नाही चालू झाला. ओ आहे, बाहेर 2 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2, पहिला ऑर्बिट झाला स्टेबल, पहिल्या ऑर्बिटची जागा संपली, बस इथंच फुल झाली पहिल्या ऑर्बिटची. दुसरा ऑर्बिट म्हणला बाकीचे माझ्याकडे या. इथं म्हणतील 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर आहे का नाही? झालं ऑक्सिजन स्ट्रक्चर. ह्या भावानं म्हणले काय म्हणले? तुझे 2 माझ्याकडे शेअर करू दे, माझे 2 तू बी शेअर कर. बरोबर आहे का नाही? म्हणजे कसं असतील मला सांगा. त्यानं काय म्हणाल मला? ही
काय म्हणेल बघा, काय म्हणेल बघा, काय म्हणेल बघा, काय म्हणेल बघा, बघा काय म्हणेल. ह्याचे बाहेर 2 असतील लोक, यार ह्याचे बाहेर असतील 2 लोक, 1 2 1 2. काय म्हणेल ऑक्सिजन, भावा तुझे 2 माझ्याकडे, आपण दोघं मध्ये ठेवूया. लोक 2 जण, माझे 2 तू तुझ्याकडे राहू दे, तुझे 2 माझ्याकडे राहू, शेअर करूया दोघं मिळून आपण. म्हणजे काय होणार, हे दोघं शेअर करतील. शेअर करतील म्हणजे काय, हे 4 इकडे फिरतात, कधी कधी तिकडे फिरतात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये इकडे फिरतात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तिकडे फिरतात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये इकडे फिरतात, फ्रॅक्शन ऑफ तिकडे फिरतात. म्हणजे काय, फ्रॅक्शन ऑफ इकडे, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जर इकडे आले, काय झालं, मध्ये 2, बाहेर 1 2 3 4 आणि हे 4 8 झाले का नाही. नियॉनचं स्ट्रक्चर झालं का नाही अटेंड, नियॉनचं स्ट्रक्चर झालं म्हणजे काय झालं, स्टेबल झालं का नाही. मित्रांनो सांगा, स्टेबल झालं का नाही. हे ना काय म्हणेल, हा बाबा माझे 2 मधले स्टेबल, बाहेरचे 1 2 3 4 आणि शेअर करायला मला तू 2 दिलाय, 5 6 7 8 म्हणजे स्टेबल झालं का नाही. दोघं पण स्टेबल झाले माणसं. आता मला सांगा, ह्याला आपण कसं लिहायचं, 1 O 2 O, 2 इलेक्ट्रॉन शेअर केलेत मुळे डबल बॉन्ड, म्हणून काय झालं, डबल बॉन्ड ऑक्सिजननं बनवला, असं आपण म्हणू शकतो. सिंगल बॉन्ड म्हणजे काय, आपण H2 मध्ये बघितलं, एक हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन शेअर केला दुसऱ्यासोबत, दुसरा इलेक्ट्रॉन ह्याने शेअर केला, दोघांमध्ये बॉन्ड म्हणल्यावर काय म्हणतो आपण, सिंगल बॉन्ड. ह्याला काय म्हणतो आपण, सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. ह्याचं काय झालं, ह्याचे 2 जण, ह्याचे 2 जण, ह्याचे 2 जण, ह्याचे 2, ह्याचे 2, त्याचे 2, दोघांनी मिळून काय केलं, शेअर केलं, म्हणजे 2 बॉन्ड बनवले. 2 बॉन्ड, दोघं जण 2 शेअर करायला, ह्याला आपण काय नाव देतो, शेअर करायला म्हणून ह्याला बॉन्ड बनवतो, बॉन्ड नावाचं नाव देतो. म्हणजे काय झालं, 2 बॉन्ड म्हणले म्हणजे काय झालं, आपण डबल बॉन्ड नाव देणार. डबल बॉन्ड नाव दिलं म्हणजे काय झालं, डबल बॉन्ड. ऑक्सिजनचं काय बनवतो मग, डबल बॉन्ड. डबल बॉन्ड बनवलं, स्टेबल असणार का नाही, बाहेर 8 इलेक्ट्रॉन, त्याच्या पण बाहेर इलेक्ट्रॉन, म्हणजे स्टेबल माणूस झाला. मला आता अजून एक एक्झाम्पल सांगा, नेक्स्ट स्लाइड घेऊया आपण. ठीक आहे, N3 नाही बाळांनो, N2, नायट्रोजन गॅस. नायट्रोजन गॅस पण असतो का नाही आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये, सगळ्यात मॅक्सिमम तर नायट्रोजन गॅसच आहे, राईट. कसं असेल बघा, नायट्रोजन काय म्हणेल, नायट्रोजनचा नंबर काय, 7. काय नंबर आहे, 7. 7 आहे का नाही. म्हणजे कसं असेल नायट्रोजन स्ट्रक्चर, N, इथं मध्ये 2, ह्याची कॅपॅसिटी फुल, बाहेरच्या ह्याच्यामध्ये उरलेले 1 2 3 4 5, टोटल मिळून 7, टोटल झाले 7. हे नायट्रोजनचं स्ट्रक्चर फुल झालं. नायट्रोजन स्ट्रक्चर असं असतं. नायट्रोजन म्हणणार, बाबा माझ्याकडे तर 3 कमी आहेत, माझ्याकडे किती कमी आहेत, 3 कमी आहेत, माझ्याकडे किती कमी आहेत, 3 कमी आहेत. नायट्रोजन म्हणणार, आयदर मी काय करू शकतो, माझी 5 देऊ तरी शकतो किंवा 3 घेऊ तरी शकतो. सगळ्यात सोपं काय बघा, 3 घेणं, बरोबर आहे. सगळ्यात सोपं मार्ग तोच आहे का नाही. मित्रांनो सांगा बरं, आता काय करेल नायट्रोजन, म्हणेल 3 पूर्ण घेण्याऐवजी आपण काय करू, माझ्याकडे निगेटिव्ह चार्ज पण नको भावा मला आहे ना, मी काय करू, मी दुसऱ्या नायट्रोजन सोबत म्हणणार, आपण दोघांना शेअर करूया, आपण दोघांना शेअर करूया. काय म्हणणार, नायट्रोजन बाळा, दुसरा पण नायट्रोजन बाळ, ह्याच्यामध्ये इथं मध्ये 2, ह्याच्यामध्ये मध्ये 2 झालं. ह्याच्या बाहेर काय असणार, उरलेले 5 जण असणार, 1 2 3 4 5. काय असेल, इथं एक 5, 1 2 3 4 5. ह्याच्या पण बाहेर कसं असेल, 1 2 3 4 5. काय म्हणेल, एक समजदार नायट्रोजन असेल किंवा दुसरा पण समजदार असू शकतो. दोघ जण काय म्हणतील, चल भाई आपण दोघं शेअर करूया, चल भाई आपण दोघं शेअर करूया. त्यामुळे काय होईल, तू बी स्टेबल होशील, मी पण स्टेबल होईल. म्हणजे काय होईल, हा इलेक्ट्रॉन 1 2 3, 3 ची गरज आहे का नाही मित्रांनो, 3 ची गरज आहे का नाही. म्हणजे 3 जण इकडे यावं लागतील का नाही, 3 जण 3 बॉन्ड बनावं लागतील का नाही, 3 बॉन्ड बनावं लागतील का नाही, बरोबर आहे का नाही. म्हणजे काय करतील, हे 3 इलेक्ट्रॉन थोड्या वेळासाठी इकडे येतील, इकडे आळीमध्ये किती टोटल झाली, 1 2 3 4 5 6 7 8. 8 स्टेबल आहे का नाही सांगा बरं. इकडचं म्हणजे थोड्या वेळासाठी हे तिकडे जातील. म्हणजे काय होईल, 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8 स्टेबल झाले का नाही. 8 असलं बाहेर असले म्हणजे स्टेबल झालं का नाही, फुल कॅपॅसिटी झाली का नाही, स्टेबल असलं का नाही.
म्हणजे काय झाला, एन, यांचे इकडचे 1 2 3, इकडच्या यांचे 1 2 3, दोघं बॉन्ड फॉर्म करायला, म्हणजे एन ट्रिपल बॉन्ड, N2 स्ट्रक्चर फॉर्म झालंय आपलं. कशामध्ये, N2 च्या स्ट्रक्चर मध्ये काय आहे, ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड झाला का नाही, राईट का नाही, मला सांग येस ऑर नो. येस म्हणजे काय, स्टेबल झाला का नाही, राईट. नेक्स्ट चलूया आपण. ओके, हे झालं. आता आपल्याला आले नेक्स्ट, आपण बघितलं N2O2 H2 मध्ये सिंगल बॉन्ड, O2 मध्ये डबल बॉन्ड, N3 मध्ये ट्रिपल बॉन्ड. आता अजून एक स्ट्रक्चर आहे मिथेन. मिथेन तुम्हाला माहिती आहे का नाही बाळांनो, सांगा बरं. मिथेन माहिती आहे का नाही, मिथेन गॅस. मिथेन गॅस, मिथेन मध्ये काय मला स्ट्रक्चर सांगा बरं. कार्बन कडा आहेत. आता आपण मधले इलेक्ट्रॉन सोडून, मध्ये इलेक्ट्रॉनचं कसं काम नाही दोनचं, माहिती आहे का नाही, फक्त बाहेरचं लिहायचं आपण. 1 2 3 4. हायड्रोजन कडे किती आहे सांग बरं, हायड्रोजनच्या बाहेर एकच आहे. काय म्हणेल कार्बन, कार्बन पकडेल 4 जण, 4 हायड्रोजन म्हणेल, समजावून सांगेल काय म्हणेल, बघ हायड्रोजन भावा, तू बी स्टेबल नाहीस, मी बी स्टेबल नाही, मला 4 ची गरज आहे. जर तुम्ही जर 4 भाऊ सोबत आलो, 4 भाऊ जर सोबत आलो, 4 भावांनी माझ्यासोबत जर शेअरिंग केली, तर आपण स्टेबल स्ट्रक्चर फॉर्म करू का नाही, तर आपण स्टेबल स्ट्रक्चर फॉर्म करू का नाही. बघा कार्बन काय म्हणलं हायड्रोजनला, 4 भावांना, 4 हायड्रोजन भावांना, तुम्ही 4 माझ्यासोबत या. म्हणलं यस भाऊ, हायड्रोजन म्हणला यस भाऊ, हायड्रोजन म्हणला यस भाऊ, हा भाऊ म्हणला यस. ह्यांच्याकडे किती आहेत, 1 आहे, 1 आहे, 1 आहे, 1 आहे. म्हणजे काय होईल, आता शेअर करतील दोघं. शेअरिंग 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 शेअरिंग, शेअर झालं. कार्बनकडे किती झाले बघा, आउटर ऑर्बिट 1 2 3 4 5 6 7 8, 8 माणसं झाले. स्टेबल झाला का नाही कार्बन भाऊ, मला सांगा. हायड्रोजन स्टेबल झाला का नाही बघा. हायड्रोजनच्या रिक्वायरमेंट बाहेरच्या ऑर्बिट मध्ये किती आहे, 2चीच आहे का नाही, 2चीच आहे का नाही, एकच होता, त्याला अजून एक गरजेची, अजून एकची गरज होती. 2 असले 2 झाले का नाही, 1 2 शेअर करणार, 1 2 ह्याच्यामध्ये शेअर, 1 2 ह्याच्यामध्ये शेअर, 1 2 ह्याच्यामध्ये शेअर, राईट, बरोबर का नाही. डन डन डन. म्हणजे कसं असणार स्ट्रक्चर बघा बरं मला. हे कार्बन या हायड्रोजन सोबत शेअर केलाय, कार्बन या हायड्रोजन सोबत शेअर केलाय, हायड्रोजन सोबत शेअर केलाय, हायड्रोजन हायड्रोजन सोबत, आणि आपण बॉन्ड बनवलाय, बॉन्ड बनवलाय, बॉन्ड बनवलाय, बॉन्ड बनवलाय, म्हणजे CH4 फॉर्म झालंय, CH4. ओके ओके मित्रांनो, कळालं. चला पुढे वळूया, पुढे वळूया आपण, नेक्स्ट बघूया. तर मला सांगा मी काय करू शकतो, माझ्याकडे अजून एक स्ट्रक्चर आहे, माझ्याकडे अजून एक स्ट्रक्चर आहे. CH4 झाला आपलं, मी काय करू शकतो, C2H4 नावाचं एक स्ट्रक्चर आहे माझ्याकडे, नावाचं एक स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. ह्याला काय म्हणतो आपण, इथिन. काय म्हणतो आपण, इथिन, बरोबर. काय म्हणणार कार्बन भाऊ, 1 कार्बन येणार, 1 कार्बन येणार. हायड्रोजन माझ्याकडे 4 आहेत, म्हणजे काय करू शकतो मी, दोघांना 2, इकडच्याला 2, इकडच्याला 2, 1 2 1 2 वाटून टाकले मी, वाटून टाकले. म्हणजे हायड्रोजनचा इथे 1 शेअर होणार, इथे 1 शेअर होणार, इथे 1 शेअर होणार, इथे 1 शेअर होणार, बरोबर आहे का नाही. आपण छान काढूया, छान काढूया आपण. बघा इथे 1 हायड्रोजन, इथे 1 हायड्रोजन, 4 जणाला 4 वाटून टाकले. ह्याचा 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा, इथला 1 इलेक्ट्रॉन, इथे 1 इलेक्ट्रॉन, इथे हायड्रोजनचा. हे इलेक्ट्रॉन हर एका कार्बन शेअर होणार का, म्हणजे कार्बनचा इथे 1 शेअर झाला, ह्या कार्बनचा इथे 1 शेअर झाला, ह्या दोघांनी बॉन्ड बनवलं, इथला 1 शेअर झाला, ह्या दोघांनी बॉन्ड बनवलं, इथला 1 कार्बनचा बॉन्ड झाला, इथे 1 बॉन्ड फॉर्म केला, राईट, हा बॉन्ड फॉर्म केला, राईट. 4 बॉन्ड इथे झाले, CH4 कम्प्लीट झालं. पण कार्बन माणूस स्टेबल झाला का नाही मला सांगा बरं. कार्बनच्या बाहेर किती होते, कार्बनच्या बाहेर जण किती होते, 4 जण होते. 2 जण खाल्लेत, उरलेले 2 फ्री राहणार, फ्री राहणार का नाही. ह्याचे पण बाहेर 4 होते का नाही, 1 गेलाय, 2 झाले, दुसरे 2 उरलेत का नाही, 2 इलेक्ट्रॉन उरलेत, बरोबर आहे, 2 इलेक्ट्रॉन उरलेत, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे का नाही. येस. मग काय करणार कार्बन भाऊ, म्हणणार हायड्रोजन तर तिथे सगळे संपले, माझ्याकडे ते 4 जण संपले, 4 मी 2 घेतले, तू 2 घेतला भावा, हे तर आपले सगळे संपले. आपण काय करूया, कार्बन म्हणला दुसऱ्या कार्बनला म्हणणार, चल ना आपण दोघं शेअर करू, आपण दोघं शेअर करू. ह्याच्याकडे पण तसे 2 आहेत, ह्याच्याकडे पण 2 आहेत,
दोघांची डिफिशियन्सी आहे. कारण का मला सांगा बरं, बाहेर ऑर्बिटमध्ये किती झाले? 1 2 3 4 5 6. 2ची गरज आहे का नाही? त्यानं म्हणणार तुझे 2 मला दे बाबा, तुझे 2 सोबत मी बॉन्ड बनवतो. बॉन्ड बनवला. डबल बॉन्ड म्हणला का नाही? डबल बॉन्ड म्हणला का नाही? डबल बॉन्ड म्हणला का नाही? म्हणजे काय झालं? टोटल शेअर. आता आउटर ऑर्बिट कार्बन मध्ये स्टेबल होत्या का नाही बघा बरं. 1 2 3 4 स्वतःचे 4, मग बाहेर शेअर केलेले कार्बनचे 2, 4 आणि 2 6, आणि हायड्रोजन सोबत हा 1 7, ह्या हायड्रोजन सोबत हे 1 8. 8 झाला का नाही? म्हणून कार्बन स्टेबल झाला का नाही? मला काय फॉर्म झाला? इथीन. इथीन. राईट. डन 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 डन. ओके. आता अजून एक काय होऊ शकतं मला सांगा बरं. अजून काय असू शकतं? अजून काय असू शकतो? नेक्स्ट काय असू शकतं? C2H2. C2H2 नावाचं पण एक कंपाऊंड आहे. इथाईन म्हणतात त्याला. काय म्हणतात? इथाईन. आता काय होणार? कार्बन, 2 जण कार्बन आहेत, 2 हायड्रोजन. काय म्हणणार? तू एक घे, मला एक दे. तू एक घे, मला एक दे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही मित्रांनो? बरोबर आहे का नाही? हायड्रोजन कडे 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजन कडे 1 इलेक्ट्रॉन. काय म्हणणार? एक कार्बन सोबत शेअर होणार. कार्बनचा एक संपला, कार्बनचा एक संपला. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? कार्बनच्या बाहेर आता किती उरले? 3 जण उरलेत, 3 माणसं उरलेत. आता हे दोघं शेअर केले बॉन्ड, हे दोघं शेअर केले बॉन्ड. कार्बन काय म्हणणार? माझ्या बाहेर उरलेले ऑलरेडी होते 4, स्वतःचे 4. एक हायड्रोजन कडून घेतलो म्हणजे टोटल किती झाले? माझ्याकडे 5 झाले. मला कितीची गरज आहे? 3ची गरज आहे. हे दुसऱ्या कार्बनला म्हणणार, भावा तुझ्याकडे ऑलरेडी 3 आहेत, माझ्याकडे बी 3 आहेत, का बरं आपण शेअर करू? चल ना आपण शेअर करू म्हणाल कार्बन. बरं भाऊ म्हणते, हो भाई तुझंही बरोबर आहे, माझ्याकडे किती झालेत? मी एक हायड्रोजन सोबत शेअर कराय, माझे बी तसे 3 उरले, मला 3ची गरज आहे. त्यानं म्हणा चल भाऊ आपण शेअर करू. शेअर केल्यामुळे काय झालं सांगा मला? हे 6 जण ह्याच्या बाहेर फिरतील, हे दोघं पण फिरतील. टोटल 8 झाले का नाही? टोटल 8 झाले का नाही? 1 2 3 4 स्वतःचे 4, हायड्रोजन सोबत एक 5, ह्याचे उरलेले 3, 5 आणि 3 8. टोटल शेअर करणार का नाही? टोटल शेअर होणार का नाही? टोटल 8 झाले का नाही? टोटल 8 झाले का नाही? टोटल 8 म्हणजे कार्बन स्टेबल झाला का नाही? कार्बन स्टेबल झालं. याला काय म्हणतो आपण? इथाईन. 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 इथाईन मध्ये किती असतो? ट्रिपल बॉन्ड असतो. ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड. बरोबर. बरोबर. नेक्स्ट चला, चला नेक्स्ट घेऊया आपण. नोट डाऊन केलं सर्वांनी? आता नेक्स्ट काय असू शकतं बघा. कार्बन जो आहे CH4 मिथेन झालं. हे आपण स्ट्रक्चर बघितलंय. C2H6. C2H6 हे पण स्ट्रक्चर बघितलं आपण, राईट. हे काय झालं? इथेन. कार्बनची एक स्पेशल प्रॉपर्टी काय सांगू मित्रांनो? कार्बनची एक स्पेशल प्रॉपर्टी आहे, फक्त कार्बनकडे ती. तुम्हाला माहिती आहे हायड्रोकार्बन बघतोय आपण. हायड्रोकार्बन म्हणजे काय? हायड्रोकार्बन कंपाऊंड ऑफ कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन. तुम्हाला माहित असेल हायड्रोकार्बन म्हणजे काय? कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन असलेल्या कंपाऊंडला काय म्हणतो आपण? हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन, राईट. हे हायड्रोकार्बन आहेत का नाही? हायड्रोकार्बन आहेत का नाही? आता कार्बनकडे स्पेशल प्रॉपर्टी आहे, फक्त कार्बनकडे. काय प्रॉपर्टी आहे ती? कार्बन किती बी नंबर ऑफ कार्बन सोबत एक चेन बनवू शकतो. किती बी नंबर ऑफ कार्बन. एक कार्बन दुसऱ्या कार्बन अटॅच असणार, दुसरा कार्बन तिसऱ्या कार्बनला अटॅच असणार, तिसरा कार्बन चौथ्या कार्बनला अटॅच असणार. किती बी नंबर ऑफ अटॅचमेंट असू शकते. चेन जर फॉर्म करायची कॅपॅसिटी ही फक्त कार्बनकडे. म्हणजे काय असू शकतं? C3H8 फॉर्म होऊ शकतो, C4H10 फॉर्म होऊ शकतो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? याला काय म्हणणार आपण? इथेन, मिथेन, प्रोपेन.
मित्रांनो 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 चला बरं आपण ह्याचं स्ट्रक्चर काढूया. चला बरं आपण ह्याचं स्ट्रक्चर काढूया. C3H8 काय करणार आपण? 1 2 3 3 कार्बन लिहिले, 3 कार्बन लिहिले. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बाहेर याच्याकडे 4 व्हॅलेन्सी, ह्याची 4 व्हॅलेन्सी, ह्याची 4 व्हॅलेन्सी. काय करणार आपण? आधी तर पहिलं 2 2 देणार, 2 देणार. इथे एक हायड्रोजन ह्याच्यासोबत शेअर केला, हायड्रोजन बॉन्ड बनवला, हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड बनवला, हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड बनवला. बरोबर आहे? किती झाले? 6 झाले. उरले 2 2 उरलेत अजून. काय म्हणणार? कार्बन म्हणणार तू मला इकडून दे, ह्या कार्बन सोबत एक बॉन्ड बनवणार. तू म्हणणार तू मला इकडून दे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी फुल झाली का नाही? इथं हायड्रोजन बसतो का नाही? हायड्रोजन बसणार का नाही? नाही. उरलेला हायड्रोजन कुठे बसणार? इकडे बसणार, इथं बसणार. म्हणजे काय झालं? ह्याची व्हॅलेन्सी फुल झाली का नाही? ह्याची व्हॅलेन्सी फुल झाली का नाही? स्ट्रक्चर कळालं का मित्रांनो? स्ट्रक्चर कळालं का? स्ट्रक्चर कळालं का? ह्याला म्हणतो आपण प्रोपेन प्रोपेन प्रोपेन. राईट? ह्याला काय म्हणतो आपण? ब्युटेन ब्युटेन. राईट? आता मला सांगा, मिथेनचं स्ट्रक्चर आपण बघितले, CH4. ह्याचं स्ट्रक्चर काय? CH2 असं लिहू शकतो का नाही मी? सांग बरं. इथेनला मी असं लिहू शकतो का नाही? प्रोपेनला कसं लिहू शकतो मी? CH3 बरोबर आहे का नाही? प्रोपेनला असं लिहिलं मी. नीट लिहूया आपण, छान लिहूया. छान लिहूया आपण. आता मी काय केलंय? CH4 आहे. मिथेन झालं. इथेन कसं आहे? C2H6 आहे, C3H8 आहे, C4H10 आहे. ह्याला कसं लिहितो आपण? CH4 ला CH4 लिहिलं, ह्याला आपण कसं लिहू शकतो? CH3 प्रोपेनला कसं लिहिलं? CH3 मध्ये CH2 होता, ह्याच्या अलीकडे काय असणार? CH3. आता मित्रांनो तुम्हाला एक होमवर्क आहे, ह्याचं स्ट्रक्चर लिहा बरं. ह्याचं स्ट्रक्चर बनवा. ह्याचं स्ट्रक्चर काय असेल? पॉज करा ह्या व्हिडिओला आणि पुढे स्ट्रक्चर लिहायचं. स्ट्रक्चर लिहा आणि मग मी तुम्हाला सांगतो. डन? ओके. ह्याचं स्ट्रक्चर कसं असेल? CH3 CH2 CH2 CH3. डन? राईट 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 राईट. आता मला सांगा मित्रांनो, फरक काय दिसतोय आम्हाला तुम्हाला ह्याच्यात? ह्याच्यामध्ये CH4 आहे, एक CH3 ऍड झालाय. ह्याच्या पुढे ह्या दोघांमध्ये फरक काय? CH2 चा फरक आहे. बरोबर आहे? या दोघांमध्ये फरक काय? CH2 चा अजून एक CH2 अटॅच झालाय. असे जे स्ट्रक्चर आहेत ज्यामध्ये एक एक CH2 ऍड होतंय, एक एक CH2 ऍड होतंय, अशा स्ट्रक्चरला, अशी जी सिरीज आहे ह्याला आपण म्हणतो होमोलोगस सिरीज. होमोलोगस सिरीज. ह्याला काय म्हणणार आपण? होमोलोगस सिरीज. होमोलोगस सिरीज म्हणणार, ज्याच्यामध्ये CH2 चा डिफरन्स आहे. तुम्ही लिहा बरं डेफिनेशन स्वतःच. मराठीत लिहूया आपण. मराठी डेफिनेशन असं गरजेचं नसतं की सगळं इंग्लिश मध्ये लिहायचं. सगळ्यात मेन आपला कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट कळाली, विषय संपला. कन्सेप्ट कळाली, विषय संपला. आपल्याला गरज नाहीये इंग्लिश मध्ये लिहायचे, आपण मराठीत लिहायचं. सगळ्यात मराठीत लिहायचं. डिफरन्स ना मनाने लिहा बरं तुमच्या. काय शब्द? CH2 चा फरक दोन कंपाऊंड मध्ये असलेला, म्हणजे काय म्हणू शकतो आपण? हर एक every consecutive compound having a difference of CH2 is called forming a series is called homologous series. ह्याला आपण homologous series म्हणायचं. लक्षात आलं? लक्षात आलं? एवढं कळालं? कन्सेप्ट कळाली? डन डन. homologous series कळाली तुम्हाला? बरोबर. नाईस नाईस नाईस. ओके. आता बघा नेक्स्ट, कार्बनचे स्पेशल फीचर काय म्हणलं मी? किती बी नंबर ऑफ कार्बन अटॅच होऊ शकतात, त्यामुळे काय होऊ शकतं? नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड अटॅच होऊ शकते, त्यामुळे काय होतं? नंबर ऑफ कंपाऊंडची अशी लांब सिरीज बनू शकते. अजून एक फीचर काय कार्बनकडे अशी स्ट्रक्चर बी आहे. कार्बनकडे अजून एक फीचर आहे. कार्बन काय करू शकतो? रिंग स्ट्रक्चर बी फॉर्म करू शकतो. 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 म्हणजे काय? इथे एक कार्बन असेल, 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 आणि उरलेले नंबर ऑफ काय असेल? हायड्रोजन असतील. एक एक सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. मला सांगा आता ह्या कार्बनला गरज कितीची आहे? 2 जण भाऊ कार्बन द्यायला साइड कडून. उरलेली गरज कशी? किती किती उरली? किती गरज? कशाची गरज उरली सांग मला? 2ची उरली का नाही?
उरलेले काय असतील, हायड्रोजन असतील, बरोबर आहे का नाही? हायड्रोजन असतील का नाही? सेम ह्याच्याकडून एक द्यायला, ह्याच्याकडून उरलेले काय असतील, हायड्रोजन असतील, हायड्रोजन असतील, हायड्रोजन 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 हायड्रोजन, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? ह्याला काय म्हणणार आपण? अशा स्ट्रक्चर ज्याला मध्ये रिंग स्ट्रक्चर, रिंग म्हणजे काय? कम्प्लीट क्लोज स्ट्रक्चर. ह्याला आपण काय नावाला अटॅच करणार? सायक्लो. काय म्हणणार? सायक्लो. आणि किती? 6 जण आहेत. 6 असल्यामुळे काय म्हणणार आपण? सायक्लो हेक्झेन. सायक्लो हेक्झेन. ह्याला काय म्हणणार आपण? सायक्लो हेक्झेन. ह्याला काय म्हणणार आपण? सायक्लो हेक्झेन. ओके मित्रांनो, काय म्हणलं मी? कार्बन रिंग स्ट्रक्चर पण फॉर्म करू शकतो. रिंग स्ट्रक्चर पण फॉर्म केलं. डन. कार्बनचा आपल्याकडे अजून एक फीचर आहे भावांनो. काय फीचर आहे सांगा बरं मला? अजून एक फीचर आहे. कार्बन म्हणजे खतरनाक माणूस आहे, ज्याला काही म्हणा तुम्ही ते करू शकतो कार्बन, बरोबर आहे का नाही? लांब लॉंग चेन बनवू शकतो, रिंग स्ट्रक्चर फॉर्म करू शकतो. कार्बन म्हणतो मी हायड्रोजन सोबतच का फॉर्म करू बॉन्ड? हायड्रोजन सोबतच का फॉर्म करू? हायड्रोजन खाली भारी गेला का? मी दुसऱ्या सोबत बी घेईन, मी क्लोरीन अटॅच करन, मी फ्लोरीन अटॅच करन, मी सल्फर अटॅच करन, मी काही करू शकतो. मी लय भारी माणूस आहो. काय म्हणणार मग कार्बन? आता मला सांगा, CH4 आहे. CH4 मधला काय म्हणेल का? एक जर सपोज आहे ना 3 जर हायड्रोजन आले आणि एक हायड्रोजनची कमतरता असेल तर काय म्हणेल कार्बन? जाऊ दे बाबा, मी क्लोरीन सोबत बी अटॅच होऊ शकतो. CH3 Cl पण फॉर्म करू शकतो. CH3 Cl पण फॉर्म करू शकतो, राईट? तर मला सांगा, त्यात आपण थोडंसं एक डीप जाऊया. थोडंसं डीप म्हणजे कसं? तुम्हाला स्ट्रक्चर कळालं पाहिजे मित्रांनो, ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. मला सांगा, हा कार्बन आहे, बाहेर हायड्रोजन ह्याला अटॅच आहे. ह्याचं तर स्ट्रक्चर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. ह्याचं तर स्ट्रक्चर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, बरोबर आहे का नाही? क्लोरीनचा स्ट्रक्चर सांगा बरं मित्रांनो. क्लोरीनचा नंबर काय आहे? क्लोरीनचा नंबर 17, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर. क्लोरीन म्हणजे काय ना, तुम्हाला काय म्हणलो मित्रांनो मी? सगळ्यात आधी दोन जागा इथं भरल्या. 2 बसमध्ये, ह्या मधल्या बसमध्ये 2 जागाची कॅपॅसिटी भरली. त्या बाहेर किती जण आहेत? 8 जण बसू शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 जण भरले, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही मित्रांनो? 8 ची जागा भरली का नाही? 8 ची जागा भरली. उरले किती? 2 आणि 8. 2 आणि 8 10. उरले किती? 7 जण उरले का नाही? कारण क्लोरीनचा कंपाऊंड काय नंबर आहे? 17. 7 जण उरले. 7 जण काय म्हणणार? 7 जण बाहेर बसणार. बाहेर बसणार. 1 2 3 4 5 6 7. 7 जण भरले. 7 जण बाहेर बसले. आता मला सांगा, तुम्हाला काय म्हणलो मी? फुल कॅपॅसिटी किती आहे बाहेरची? 8 ची आहे. आहेत किती? 7. एकाची गरज आहे का नाही? एकाची गरज आहे का नाही? 7 ची 7 आहेत म्हणून एकाची गरज असली का? आहे का नाही? सांग बरं, हो का नाही? येस. मग काय म्हणणार क्लोरीन ह्याला, कार्बनला? भावा, तुझ्याकडे एक ऍटम एक्स्ट्रा आहे, माझ्याकडे तर 7 जण आहेत. मी काय करन? तुझा एक इलेक्ट्रॉन माझ्या इलेक्ट्रॉन सोबत शेअर करन. जमल का नाही? सांग बरं मित्रांनो, जमते का नाही? ह्याच्याकडे किती? ह्याचा एक इलेक्ट्रॉन थोड्या वेळासाठी इकडे येईल, बाहेर किती होऊन जातील? 8 होतील. स्टेबल होईल का नाही? स्टेबल होईल का नाही? स्टेबल झालं का? थोड्या वेळासाठी काय म्हणेल? ह्याचा इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये जाईल. टोटल ऑलरेडी स्वतःचे 4, बाहेर 3 केलेले शेअर 7. हा ह्याचा इकडे थोड्या वेळासाठी आलेला किती झाले? टोटल 8 जण झाले. स्टेबल होईल का नाही? स्टेबल होईल का नाही? राईट. स्ट्रक्चर कसं फॉर्म होईल मग? CH3 Cl. कळालं का मित्रांनो? स्ट्रक्चर कळालं का? शेअरिंग कशी झाली कळालं का? शेअरिंग कशी झाली कळालं का? डन. ह्याला आपण छान वेने लिहू शकतो असं. CH H H. याचा एक इलेक्ट्रॉन, याचा एक इलेक्ट्रॉन, याचा एक इलेक्ट्रॉन. कार्बनचे 4, 1 2 3 आणि 4. क्लोरीनचे बाहेरचे 7. पण मी किती शेअर किती करतोय? एकच करतोय. म्हणून हे शेअर झालं, हे शेअर झालं, हे शेअर झालं, हे शेअर झालं. हे ह्याला ही डॉट आणि मध्ये डॅश, ह्याला काय म्हणतो आपण? बॉन्ड स्ट्रक्चर म्हणतो. डॉट स्ट्रक्चर म्हणतो. डॉट स्ट्रक्चर, राईट? ओके, डन. कळालं का मित्रांनो? ओके ओके ओके. नेक्स्ट चला आपण चालूया. आता जसं तुम्हाला म्हणलं मी, ह्याला आहे ना क्लोरीन अटॅच होऊ शकतो. ह्याच्यासारखं अजून काय अटॅच होऊ शकतो सांगा बरं मला?
ऑक्सिजन बी अटॅच होऊ शकतो. ऑक्सिजनचे कंपाऊंड असतात OH, अजून आहे अल्डिहाइड आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. हे सगळे काय होऊ शकतात? ऑक्सिजनचे कंपाऊंड आहेत. हे सगळे काय होऊ शकतात? अटॅच होऊ शकतात. हे सगळे काय होऊ शकतात? अटॅच होऊ शकतात. राईट. म्हणजे काय? कार्बन ऑक्सिजन सोबत पण कंपाऊंड बनवू शकतो. ऑक्सिजनचे काय काय कंपाऊंड आहेत? OH, COH, COOH. हे सगळे काय ऑक्सिजन असलेले जसं क्लोरीन आहे तसं OH आहे, जसं क्लोरीन आहे तसं COH आहे, जसं क्लोरीन आहे COOH आहे, जसं क्लोरीन आहे तसं इथर आहे. बरोबर आहे का नाही? असे कंपाऊंड अटॅच होऊ शकतात कार्बन. राईट. बरोबर आहे. ओके डन. नायट्रोजनचे बी कंपाऊंड आहेत. नायट्रोजनचे कुठले कंपाऊंड आहेत? नायट्रोजनचे पण कंपाऊंड आहेत मित्रांनो. नायट्रोजनचे पण बरेच कंपाऊंड आहेत, जसं की अमाइन्स. अमाइन्स अमाइन्स म्हणजे काय? NH3. जसं क्लोरीन अटॅच झालाय तसं NH3 अटॅच होणार. जसं क्लोरीन झालाय तसं OH अटॅच होणार. जसं क्लोरीन झालाय तसं COH अटॅच होणार. जसं क्लोरीन आहे COH अटॅच होणार. जसं क्लोरीन आहे तसं इथर अटॅच होणार. राईट. याचे नाव लिहू शकता तुम्ही. अल्कोहोल, अल्डिहाइड. ग्रुपचे नाव आहेत मित्रांनो. कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड. हे काय? इथर. राईट. राईट. डन डन. ओके. नेक्स्ट बघा आता आपण एक्झाम्पल घेऊया. आपण जर CH3 ला आपण आधी क्लोरीन अटॅच केलं, सपोज आता OH अटॅच करूया. OH अटॅच करूया. OH अटॅच करूया. राईट. ओके. OH जर अटॅच केलं आपण, OH जर अटॅच केलं तर याला काय म्हणणार आपण? OH कसं अटॅच होतं बघा बरं. OH कसं अटॅच होतं आपण OH चं स्ट्रक्चर बघूया. C झालं, H झालं, H झालं, H झालं. इथं बॉन्ड, इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड. ऑक्सिजन काय म्हणणार? ऑक्सिजन किती? ऑक्सिजन कॅपॅसिटी 2ची आहे का नाही? एक त्यांना हायड्रोजन सोबत शेअर केले, एक खुल्ला उरलाय का नाही मला सांगा बरं. ऑक्सिजनची कॅपॅसिटी 2ची आहे. ऑक्सिजन काय म्हणलं तुम्ही? O2 मध्ये 2 बॉन्ड बनवतं. 2 बॉन्ड बनवतं तर स्टेबल होईल का नाही? एक हायड्रोजन सोबत संपलाय, मग एक काय होणार? एक हायड्रोजन सोबत येणार, एक कार्बन सोबत येणार. हे दोघं बॉन्ड बनवू शकतात. असा बॉन्ड बनतो CH3OH. ओके. कळालं का मित्रांनो? डन. ओके. नेक्स्ट जाऊया आपण. आपण ऑलरेडी बघितलं इथिन. C2H4 C3H6 C4H8. हे काय? इथिन. हे काय? प्रोपीन. ब्युटीन. याचं स्ट्रक्चर कसं आहे? CH2 डबल बॉन्ड CH2. ह्याचं स्ट्रक्चर बघितलं होतं आपण मित्रांनो. ह्याचं स्ट्रक्चर कसं असणार? CH3 CH डबल बॉन्ड CH2. राईट. ह्याचं स्ट्रक्चर कसं असणार? CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. फरक बघा मित्रांनो. ह्याच्यामध्ये फरक कशाचा आहे? ह्या दोघांमध्ये फरक, CH2 चा फरक, CH2 एक ऍड झाले का नाही मला सांगा बरं. CH2 ऍड झालं म्हणजे कसं झालं? ह्या अशा सिरीजला काय म्हणलं होतं आपण? सांगा बरं मित्रांनो, लक्षात करा बरं. काय म्हणलं होतं आपण? होमोलोगस सिरीज. राईट. ऍब्सोल्युटली राईट. हुशार आहे तुम्ही सगळे. ह्याला काय म्हणणार आपण? होमोलोगस सिरीज. होमोलोगस सिरीज. ओके. डन मित्रांनो. डन. ओके. आता आपल्याला उरलेलं आहे नॉमेनक्लेचर. तुम्हाला प्रश्न पडला असेल ह्याचं नाव इन कसं आलं? आधीच्या ह्याच्यामध्ये ब्युटेन होतं, आता ह्याच्यामध्ये ब्युटइन कसं आलं? आता अजून स्ट्रक्चर आपण घेऊ शकतो. C2H2 C3
H4. ओके, एक स्ट्रक्चर घेऊ शकतो आपण, राईट. डन. C4H6 हे स्ट्रक्चर घेऊ शकतो. याचं स्ट्रक्चर कसं आहे? CH ट्रिपल बॉन्ड CH. याचं स्ट्रक्चर कसं आहे? CH3C ट्रिपल बॉन्ड CH. याचं स्ट्रक्चर कसं आहे? CH3CH2C ट्रिपल बॉन्ड CH. याचं नाव काय? इथाइन YNE. याचं स्ट्रक्चर काय? प्रोपाइन. याचं स्ट्रक्चर काय? ब्यूटाइन. ह्याच्यामध्ये पण फरक कशाचा आहे? CH2 चा आहे का नाही? CH2 चा फरक पडायला का नाही फक्त, म्हणजे ह्याला काय म्हणणार आपण? होमोलोगस सिरीज. ओके, डन मित्रांनो. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय, ह्याचे नाव कसे आले त्याचं बघायचं आपल्याला. नंबर ऑफ रिएक्शन बघायचे, ऑर्गॅनिक रिएक्शन बघायचे, इनऑर्गॅनिक रिएक्शन बघायचे. मस्त मजा येईल मित्रांनो. इथं आपण स्टॉप करूया. ओके, डन.